ही घटना आहे 2018ची उत्तर प्रदेशची राजधानी लखनौची। येथील एका रेल्वे स्टेशनवर एक 24 वर्षाची ज्योती नावाची तरुणी रडत बसलेली असते। त्यावेळी कृष्णा सहानी नावाच्या तरुणाची नजर त्या ज्योतीवर पडते। त्यावेळी तो ज्योतीजवळ जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्योतीबरोबर बोलायला सुरुवात करतो। त्यावेळी ज्योती त्याच्या शब्दाला उत्तर देत नाही। त्यावेळी कृष्णा हा जवळच एक दुकान असतं, त्या दुकानावर जातो आणि तिथून एक पाण्याची बॉटल घेऊन येतो। पाण्याची बॉटल आणतो आणि ज्योतीला म्हणतो की तुला बोलायचं नसेल तर बोलू नको, पण मी पाणी आणलंय ते तर पी। त्यावेळी ज्योती पाणी पिते आणि कृष्णा हा तिच्या शेजारी बसतो। पुन्हा तो ज्योतीला बोलण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळी ज्योती तिच्या पर्समधून एक चिठ्ठी बाहेर काढते आणि ती चिठ्ठी कृष्णाच्या हातात देते। ज्योती ही घरच्या सर्वांना सोडून तिच्या प्रियकराबरोबर पळून आलेली असते। प्रियकराबरोबर ती काही दिवस राहते। कृष्णा बोलत असतानाच ज्योती कृष्णाच्या हातात चिठ्ठी देते आणि कृष्णा तो चिठ्ठी वाचतो। त्यावेळी त्याला धक्का बसतो, कारण त्या चिठ्ठीमध्ये ज्योतीच्या प्रियकरांनी लिहिले होतं की तुझा भाऊ हा उत्तर प्रदेश पोलीसमध्ये नोकरी करतो। त्यामुळे त्याला जर कळालं की मी तुला पळवून आणलंय तर तो मला जिवंत सोडणार नाही। त्यामुळे पुढच्या अडचणी वाढवण्यापेक्षा मी तुझ्यापासून कायमचं लांब जाणार आहे। तू आता माझी भेट सुद्धा घेऊ नको। त्यामुळे ज्योतीला आता प्रश्न पडला होता की आता नेमकं जावं तर कुठं जावं। आई वडिलांकडे गेले तर ते घरात घेणार नाहीत, या विचाराने ज्योती लखनौ रेल्वे स्थानकावर रडत बसलेली होती। त्यावेळी कृष्णाने संपूर्ण चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर कृष्णाने ज्योतीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला। तू शांत हो, मी काहीतरी करतो, तुला घरी पोहोच करतो। मात्र ज्योतीनं एक अतिशय अजब मागणी कृष्णा याच्याकडे केली। ती म्हणाली की तुला जर माझी एवढी काळजी असेल तर मला तुझ्याबरोबर घेऊन चल। दोघांची भेट होऊन अवघ्या 1 ते 1.5 तासाचा कालावधी झालेला होता आणि तेवढ्याच कालावधीमध्ये ज्योती अजब प्रकारची मागणी करत होती। त्यानंतर कृष्णा थोडा वेळ शांत बसला आणि त्याच वेळी लखनौ मुंबई ट्रेन रेल्वे ट्रॅकवर आली होती। कृष्णा म्हणाला की ही ट्रेन जाते मुंबईला, तू मुंबईला येत असेल तर माझ्याबरोबर चल। अशा प्रकारे कृष्णा बोलत असतानाच ज्योतीने कृष्णा बरोबर जाण्यास तयार झाली। कृष्णा ज्योतीला तर बरोबर घेऊन जातो, मात्र त्याला माहीत नसतं की त्याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे। लखनौमधून ज्योतीला कृष्णा आनंदाने घेऊन जातो खरा, पण काही दिवसातच त्याचा खून करण्यात येतो। खून अतिशय चाणाक्ष पद्धतीने केलेला असतो, मात्र शेवटी गुन्हेगारी कितीही शातीर असला तरी तो पाठीमागे काही ना काही पुरावा सोडत असतो आणि त्या एकाच पुराव्यामुळे त्या आरोपीला कोठडीत जाण्याची वेळ आली। नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। 21 जून 2019ची ती घटना आहे। संध्याकाळचे 5 ते 6 वाजण्याची वेळ झालेली होती। मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावर नाला सोपारा परिसर आहे आणि या परिसरामध्ये श्रीरामनगर ओव्हर ब्रिज येथे उभा राहून एक व्यक्ती 100 नंबर डायल करतो आणि पोलिसांना सांगतो की साहेब, या ठिकाणी नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात। त्यावेळी एका पोत्यामध्ये मृतदेह बांधलेला दिसतो। जेव्हा ते पोतं नाल्याच्या बाहेर काढलं जातं त्यावेळी मृतदेह पूर्णपणे कुजलेला असतो। त्यावेळी त्याची ओळख पटविणं देखील अवघड होऊन बसतं। मृतदेह जर ओळखू येत नसेल तर त्या व्यक्तीची ओळख कशी पटणार, असा प्रश्न पोलिसांसमोर पडतो। जर हा खून झाला असेल तर यातील खुनी कसा सापडणार, जोपर्यंत मृताची ओळखच पटत नाही तोपर्यंत यातील मुख्य आरोपीचा शोध कसा लागणार, असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांना पडलेले होते। त्यावेळी इन्स्पेक्टर बळवंत राय, आनंद कोकरे आणि किरण म्हात्रे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता। तपास यंत्रणेने त्यावेळेस डॉक्टरांची भेट घेतली आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर डॉक्टर त्यांना लहानातील लहान माहिती सांगतात। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा सुटणार नाही याची काळजी गुन्हेगारांनी घेतलेली असते। मात्र त्याच वेळी डॉक्टर पोलिसांना सांगतात की या मृतदेहाच्या अंगावरील शर्टच्या वरचे 4 बटन हे वेगळ्या कलरचे आहेत आणि खालचे वेगळे आहेत। तेव्हा डॉक्टर तो शर्ट पोलिसांना दाखवतात। त्यावेळी पोलिसांना त्या शर्टवर एक टॅग लावलेला दिसतो आणि त्या टॅगवर नाव असतं SV मेन्सवेअर मुंबई कामठीपुरा। पोलीस तो शर्ट घेऊन तपास करायला सुरुवात करतात। त्यावेळी कामठीपुरा येथील प्रत्येक टेलरकडे जाऊन त्याविषयी विचारणा केली जाते। अखेर त्या टेलरकडे शर्ट शिवण्यात आला होता त्या टेलरपर्यंत तपास यंत्रणा पोहोचते। ज्या टेलरला पहिल्यांदा शर्ट दाखविला जातो त्यावेळी तो शर्ट कृष्णा सहानी यांचा असल्याचं टेलर सांगतो। त्यानंतर त्याचा मृतदेहाचा जो फोटो असतो तो त्याला दाखविला जातो, तेव्हा त्याला धक्काच बसतो। आता पोलिसांना मृतदेहाच्या नावाची ओळख तर पटली होती आणि कृष्णा सहानी असल्याचं हे पोलिसांच्या लक्षात आलं होतं, मात्र प्रश्नाचे उत्तर अपुरेच होते। त्यावेळी त्या टेलरला त्या कृष्णा सहानी याच्या घराविषयी विचारलं तेव्हा टेलरने सांगितलं की त्याच्या घरचा पत्ता काही मला माहीत नाही, मात्र तो मुंबई सेंट्रल इथे एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचं तो सांगत होता।
त्यानुसार पोलीस मुंबई सेंट्रल या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या हॉटेलच्या मालकाला कृष्णाविषयी विचारलं जातं. तेव्हा हॉटेल मालक सांगतो की गेल्या 4 दिवसापासून कृष्णा हा कामावरच आलेला नाही. त्यावेळी त्याच्या घरचा पत्ता त्या हॉटेल मालकाला विचारला जातो, त्याचा नंबर विचारला जातो, मात्र हॉटेल मालक त्याच्याविषयी काहीच सांगत नाही. त्याविषयी मला काहीच माहिती नसल्याचं तो म्हणतो. मात्र त्याच वेळी हॉटेल मालक सांगतो की त्याच्याबरोबर एक त्याचा मित्र येत होता, तो सध्या भाईंदर या ठिकाणी राहतो. त्यावेळी पोलीस त्याचा मोबाईल नंबर मागतात. त्यावेळी त्याचाही मोबाईल नंबर हॉटेल मालकाकडे नसतो, मात्र त्याचा पत्ता असल्याचं तो हॉटेल मालक सांगतो. त्यावेळी पोलीस तो पत्ता घेतात आणि भाईंदर येथील त्याच्या रूमवर पोहोचतात. त्यावेळी रूमचा दरवाजा वाजवला जातो, रूमचा दरवाजा उघडला जातो आणि कृष्णाचा मित्र हा घरीच असतो. पोलीस साध्या वेशात गेलेले असतात. त्यावेळी ते त्याला विचारतात की गेल्या 4 दिवसापासून तू हॉटेलमध्ये का गेला नाही. त्यावेळी तो सांगतो की साहेब माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी गेलो नाही. पोलीस त्याच्या अंगाला हात लावतात आणि अंगाला हात लावल्यानंतर त्याच्या अंगात ताप भरलेला असतो. तेव्हा पोलीस त्याला कृष्णा सहानीविषयी विचारतात. त्यावेळी त्याचा मित्र मला काहीच माहिती नसल्याचं सांगतं, मात्र तो नालासोपारा परिसरात एका ज्योती नावाच्या तरुणीबरोबर राहत असल्याचं तो सांगतो. त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे असल्याचं तो सांगतो, त्यावरून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता असं तो पोलिसांना सांगतो. त्यावेळी पोलीस कृष्णाचा मोबाईल नंबर घेतात आणि त्यानुसार नंबरचा CDR काढला जातो. त्यावेळी कृष्णाच्या मोबाईलवर मुंबईपेक्षा बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात कॉल येत असल्याचं त्यामध्ये उघडकीस येतं. मात्र CDRवर शेवटचा कॉल त्यांना नालासोपारा पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर एक प्रगतीनगर एरिया आहे, त्या प्रगतीनगरमध्ये एका महिलेचा तो कॉल असल्याचं लक्षात येतं. त्यानुसार पोलीस प्रगतीनगर येथे पोहोचतात आणि त्या महिलेची चौकशी करतात. त्यावेळी ती महिला कृष्णा सहानी यांना मी ओळखतच नसल्याचे सांगते आणि त्याला मी कधी पाहिलं नाही असं देखील ती सांगते. मात्र पोलीस तिला खाक्या दाखवतात तरी देखील ती काहीच सांगत नाही. मात्र ज्यावेळेस पोलीस तिला विनवणी करतात की तुमच्या नजरेस आता तुमच्या माहितीस तो कोण व्यक्ती असा आहे की तो कृष्णा सहानी यांना ओळखू शकतो. ह्याच वेळी मात्र हीच महिला या बिल्डिंगमध्ये एक ज्योती नावाची तरुणी राहते असं ते पोलिसांना सांगते. तिने एक वेळ माझा मोबाईल हातात घेतला होता, तिने हा नंबर डायल केला असावा असा जबाब ती पोलिसांना देते. पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर ज्योती कुठे राहते याविषयी विचारलं जातं. तेव्हा ज्योतीच्या घराला कुलूप लावलेलं असतं. पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतात आणि त्या रूमचा दरवाजा तोडला जातो. तेव्हा त्या रूममध्ये ताज्या स्वरूपामध्ये रंगरंगोटी केलेली त्यांना दिसते. त्यावेळी पोलीस डॉग स्क्वॉड बोलावलं जातं. त्यावेळी त्यांना भिंतीवर काही प्रमाणात रक्ताचे डाग देखील दिसून येतात आणि बाथरूममध्येही काही प्रमाणात रक्ताचे डाग दिसतात. त्यावेळी पोलिसांना खात्री पडते की कृष्णा सहानी याचा खून याच ठिकाणी झाल्याचं त्यांच्या लक्षात येतच ते स्पष्टपणे दिसतं. पोलीस जेव्हा या परिसरातले CCTV फुटेज तपासणी करतात त्यावेळी त्यांना 17 जून 2019ला एक तरुणी 2 तरुण पोत्यामध्ये काहीतरी बांधून घेऊन जात असल्याचं या परिसरात दिसतं. त्यावेळी पोलिसांना खात्री पडते की त्या पोत्यामध्ये कृष्णा याचाच मृतदेह असणार. त्यानुसार पोलीस तपासाला गती देतात आणि प्रगतीनगर परिसरातून त्यांना ज्योतीचा मोबाईल नंबर मिळतो. तेव्हा पोलीस त्या मोबाईलचा पुन्हा CDR काढतात. त्यावेळी ज्योती ही कृष्णाबरोबर कमी आणि मुख्तार अली नावाच्या तरुणाबरोबर जास्त वेळ संपर्कात असल्याचं आढळून येतं. त्यावेळी पोलीस मुख्तार अली याच्या नंबरद्वारे त्याच्या घरापर्यंत पोहोचतात. त्यावेळी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला जातो. त्यावेळी घरामध्ये सूरज झा नावाचा एक तरुण त्या ठिकाणी आढळून येतो. त्याकडून त्याच्या मित्राचा नंबर घेतात. त्याच्यानुसार त्याचं लोकेशन हे गाझियाबाद येथे असल्याचं सांगितलं जातं. पोलिसांची मदत घेऊन मुख्तार आणि ज्योतीला पकडलं जातं. मुंबईमध्ये त्यांना आणलं जातं आणि मुंबईमध्ये आणून त्यांच्यासोबत विचारपूस केली जाते. त्यावेळेस त्यामधून अशी माहिती येते की उत्तर प्रदेश राज्यामध्ये महाराजगंज नावाचा एक परिसर आहे आणि ज्योती याच परिसरात राहते. या परिसरामधून ती तिच्या प्रियकरासोबत 2018मध्ये घराच्या बाहेर पळून गेली. त्याबरोबर त्याच्यासोबत ती 5 दिवस राहिली आणि 5 दिवस राहिल्यानंतर तिचे स्वप्न तर अनेक होते की आता संसार चांगला करायचा, आता प्रियकराबरोबर चांगलं राहायचं, लग्न करायचं, असे वेगवेगळे तिच्या डोक्यात विचार होते. मात्र ज्योतीचा भाऊ पोलिसात असल्याची माहिती त्या तरुणाला होते आणि त्यानंतर तो ज्योतीला सोडून देतो. त्यावेळी ज्योती हैराण होऊन लखनौ रेल्वे स्टेशन रडत बसलेली असते. त्यावेळी कृष्ण तिला भेटतो आणि तो तिला नालासोपारा या ठिकाणी घेऊन येतो. आता या ठिकाणी आल्यानंतर महिनाभर ते दोघेही नालासोपारा या परिसरात संतोष नावाची एक बिल्डिंग आहे, या ठिकाणी ते राहतात. या ठिकाणी राहत असताना काही दिवसानंतर कृष्ण हा कामानिमित्त उत्तर प्रदेश राज्यामध्ये जातो. त्यावेळेस त्याला लखनौ रेल्वे स्टेशनवर एक स्टिकर लावलेलं दिसतं आणि त्या स्टिकरवर ज्योतीचा माहिती आणि ज्योतीचा फोटो लावलेला असतो आणि जो कोणी ज्योतीची माहिती सांगल त्याला 30,000 रुपये बक्षीस मिळेल अशा प्रकारची खाली नोट असते.
कृष्णा ते स्टिकर वाचतो आणि त्याखाली नंबर दिलेला असतो त्यावर तो फोन करून ज्योती नाला सोपारा येथे असल्याचं सांगतो. मी जेव्हा फोन करेल त्यावेळी तुम्ही या असं म्हणून कृष्णा फोन ठेवतो आणि काही दिवसांनी तो पुन्हा मुंबईला येतो. आता कृष्णा याला दारू पिण्याची सवय असल्यामुळे तो रात्री दारू पिण्यासाठी बसतो. त्यावेळी तो ज्योतीला सांगतो की तुझ्या घरचे लोक तुला घेऊन जाण्यासाठी येणार आहेत, त्यानंतर ते मला 30,000 रुपये देणार आहेत. ज्योतीच्या कानावर हे शब्द पडल्यानंतर ती परेशान होते आणि कृष्णाला बोलते की तू माझा 30,000 रुपयामध्ये सौदा केला, म्हणून ती त्याच्यासोबत भांडण करते. त्यानंतर ज्योती आणि कृष्णा हे दोघेही त्यांचं मोबाईल नंबर बंद करून ठेवतात आणि त्याच परिसरात प्रगतीनगर आहे, येथे एक अपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी ते राहण्यासाठी जातात. आता त्या ठिकाणी राहण्यासाठी गेल्यानंतर कृष्णा काही कामानिमित्त पुणे या ठिकाणी 1 महिन्याभरासाठी जातो. मात्र प्रगतीनगरमध्ये ज्या ठिकाणी ज्योती राहत होती त्याच बिल्डिंगमध्ये मुख्तार नावाचा तरुण हा त्याच्या मामाकडे येत होता. मामाकडे येत असल्याने त्याचा परिचय ज्योतीबरोबर झाला आणि ज्योतीबरोबर परिचय झाल्यानंतर महिन्यातच दोघांमध्ये प्रेम जुळायला सुरुवात झाली. त्यानंतर दोघेही पती पत्नीसारखं त्या ठिकाणी राहू लागले. दोघांमध्ये संबंधही पती पत्नीसारखे सुरू झाले आणि त्यानंतर कृष्णा हा 17 जून 2019 रोजी घरी आला. तेव्हा त्याने ज्योतीबरोबर संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ज्योतीने नकार दिला, कारण कृष्णाने तिच्या घरी सर्व काही सांगितलं होतं. ज्योती विरोध करू लागली तेव्हा कृष्णाने ज्योतीला बेदम मारहाण केली आणि दारू पिऊन झोपी गेला. त्यावेळी ज्योतीने मुख्तार याला फोन केला आणि तू आत्ताच्या आत्ता घरी ये असं सांगितलं. मुख्तार तात्काळ ज्योतीच्या घरी पोहोचला तेव्हा कृष्णा गाढ झोपेत होता. त्याचवेळी मुख्तार याने हातोडा घेतला आणि कृष्णाच्या डोक्यात मारला. त्यावेळी कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ज्योती आणि मुख्तार यांनी कृष्णाचा मृतदेह पोत्यात ठेवला आणि मित्र सूरज याला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर मग कृष्णाचा मृतदेह नाला सोपारा येथील श्रीरामनगर जो परिसर आहे त्या ठिकाणच्या पुलाखाली टाकून दिला. अशा प्रकारे या घटनेचा तपास पोलिसांनी लावला होता. मित्रांनो, लक्षात घ्या, केवळ शर्टच्या 4 बटनामुळे या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस पोहोचले होते. त्यामुळे गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही, हेच यावरून दिसतंय. यामधून मित्रांनो आपल्याला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, आता कोणाला परेशान देखील करायचं नाही. मात्र ज्या पद्धतीने खुनाचा गुन्हा दडपिला जात होता तो कसा उघड झाला हेच आपण यामधून आता जाणून घेतलंय. नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.